राधे राधे सगळ्यांना, राधे राधे. बघा मी एक तुम्हाला मुली हो माझा इडो बघ जा ढकलत जाऊ नका. एक ताव माझी किती मजबुरी झाली या. मी ते लाईफ घेते ना त्याच्यामध्ये माझ्या माग लय ताप झालाय बघा. काय करावं ना ते कळा नाही. युट्यूबजी बघा मी लाईफ घेते ना मला किती वाईट वाईट बोलायले तो. आणि मी त्यांना एवढं चांगलं चांगलं बोलते. मला लय वाईट वाईट बोलायले. मला लय टेन्शन यायले. सकाळ धरून मला चक्कर यायली हो युट्यूबजी. आणि माझ्या मुलींना पण सांगते ओ अशी गत झाली हो माझी काय सांगू तुम्हाला. म्हणून हे बघा कृष्णा देव घेऊन बसले बाई समोर. म्हणलं कृष्णा देवा बहिणीची रक्षा कर. हे बघा कृष्णा देवाला म्हणलं कृष्णा देवा ह्या बहिणीची रक्षा कर. म्हणून मी कृष्णाच घेऊन बसले हो. आणि हे बघा युट्यूब मला लई वाईट वाईट बोलायले तर मी काय हो केलं कोणाचं. मी तर सगळ्यांना आशीर्वादच देते की हो. आणि माझ्या बरोबर असं मला लई वाईट वाईट बोलायले युट्यूबजी. मी काय करू काय नाही मला काय समजा नाही बघा. मला सगळं घरचे म्हणतात नको लाईफ घेऊ. आणि मग सगळे कुणी पण आपले म्हणतात की वाईट वाईट बोलायला लागलेत ना नको मग लाईफ घेऊ. मग आता मी म्हणते टाइम आपला होतं या म्हणून लाईफ घेते की हो. आपलं वाटते 2 घंटे 3 घंटे झालं तर आपला स्वतःचा वाट टाइम झाला. म्हणून मला वाटतं लाईफ घ्यावं. भले कोणी मला शिव्या का द्यायनात पण मी लाईफ घेऊ. काय करू मला काहीच कळा नाही. मग हे बघा रात्रभर रडायली. मला चक्कर यायला लागली या. खाल्लं नाही पिल्लं नाही मी काय. रात्री पण नाही उपाशी झोपले मी. आज नुसते बघा ठोस खाल्ली अर्धी आणि तशीच उपाशी बसले हो. माझ्या माता बहिणींनो माझ्या युट्यूबजी देवा परमेश्वरा माझी रक्षा कर. आणि माझ्या बघणाराची बी कर रक्षा. मी एवढे व्हिडिओ चांगले बनवते हो तुम्हाला काय सांगू. माझं जीवाचं रक्ताचं पाणी करून आणि पाण्याचं रक्त करून मी व्हिडिओ बनवते युट्यूबची. तुम्हाला काय सांगू मी. आणि मला लय वाईट बोलायला लागले तो तुम्ही मॅचेस पण कारण आता ते माझी लाईफ चालू असल्यावर मॅचेस करत जा की तुम्ही युट्यूबचे. बाबा तुमच्या आईसारखी आहे तुम्ही कशाला वाईट बोलायला लागला. ती किती तुम्हाला चांगलं बोलते तुम्हाला किती आशीर्वाद देते या आईसारखे तुमच्या आजीसारखे तुमच्या असं म्हणा की हो युट्यूबजी. आता मी तर अनाडी अनपडे सगळ्यांना माहिती आहे. असं पोराकडून मी वाचून घेते. आपल्या कधी सुनबाईकडून वाचून घेतले. सुनबाई पण मोबाईल फेकून देते. मग असं वाईट कोणी बोललं ना सुनबाई पण मोबाईल फेकून देते. मी काय करू तुम्ही सांगा बरं. 2 वर्ष झालं हाय मी युट्यूबवर मेहनत करून. आणि मी सोडू कसं काय हो. मला कसं काय सोडणार. मला कोणी शिव्या दिल्या तर मी नाही ना सोडणार हो. तुम्ही सांगा मी सोडणार कशी सांगा. कसं काय सोडणार. सोडायला मला नाही जमत हो. आणि आता मला कोणता सारा आहे हो तुम्ही सांगा युट्यूबची. मला सारा कोणता आहे. आता मी कामधंद्याला बी मला गुडघे दुखतात पाय दुखतात हात दुखतात. मला ते पण आता होय नाही. मग कसं करणार तुम्ही सांगा. मी काय करू. तुम्हीच माझा न्याय निवडा. आता काय करणार तुम्ही सांगा. तुम्ही एवढं तरी सांगा ना की बिचारी भोळी साळी तुमच्या आईसारखी आहे तिला का तुम्ही वाईट वाईट बोलायला लागला युट्यूबची. एवढं तरी तुम्ही सांगा ना हो. एवढं तरी सांगा ना तुम्ही. मॅचेस देतात ना आम्हाला. सगळे म्हणते तुझं काय नाही होणार तुझं काय नाही होणार. मी युट्यूबची एवढे व्हिडिओ चांगलेच करते ना हो. मी व्हिडिओ चांगलेच करते ना. मला हे किती रडवायला लागले तुम्हाला काय सांगायचं. लई रडवायला लागले मला हे. आणि माझ्या मुलींना तुम्ही मला सपोर्ट करा. मला सगळे लागले तर म्हणजे वाईट बोलायला. मुलींना तुम्ही तरी मला सपोर्ट करा. माझ्या माता बहिणींनो माझ्या भावाईनो माझ्या मुली भाऊ पण असते ना माझे मुलं पण असते ऐकत असते. मुलींना पण सांगते मी आणि मुलांना पण सांगते की तुम्ही मला सपोर्ट करा. मला ह्याने किती वाईट बोलू द्या तुम्ही तरी सपोर्ट करा आणि चांगले चांगले कमेंट टाका. तुम्हाला माझा भरभरून आशीर्वाद आहे. माझ्या मुलींना मुलांना बहिणींना आईला मला मदत करा. किती वाईट बोलायलेत को लाईफ मध्ये किती वाईट बोलायलेत. मी जेवण करा नाही. मला किती टेन्शन यायला लागले. मला रडायला यायला लागले. मी सारखे रडायला लागले या. मला जेवण पण करू वाटाना. 2 टाइम जेवण घेतलं पुढं फ्री मला काय खाऊ वाटलं नाही. नुसती रडायला लागले मी. मुलींनो आणि माझ्या भाऊ बंधाईंनो आई पण असेल माझी बघत असेल. बहीण पण बघत असेल. मला नाही का सपोर्ट करा सगळेजण मिळून.
हे जी मला वाईट बोलतेत ना, तुम्ही तरी चांगलं बोला, माझी हीच इच्छा आहे. हात जोडून पाय पडून सांगते मी तुमच्या. मी कसं सोडणार तुम्हीच सांगा, मी कशी सोडणार. चला. आणि आपल्या बघा मुलींनो, मी एक सांगते बघा तुम्हाला, ऐका. तुम्हाला पटते का नाही माझं काय माहिती. आता तुमच्याकडे मोठे मोठे मंदिर असतील किंवा छोटं मंदिर असन, तर आपण मंदिरात कोणी पूजा करायला जातो, कोणी मंदिरात लहान लेकरं असतात, पूजा करायला जमत नाहीये. आपल्या घरात छोटे मोठे देव असतात, भले हलकं सालकं का व्हायना. मला एक असं आमच्या एक नाही आजी, एक आजी नाही, आमच्या आजीनं पहिलं आमच्या आजीचे चांदीचे देव होते. आता गोरगरीब कुठून आणणार हो चांदीचं देव. पण हलका का व्हायना मुलींनो आणि मुलांनो, चांदीचा कोणता तरी देव एक, जे तुमची भक्ती आहे देवावर, चांदीचा देव भले हलक्यामधून घ्या. तुम्ही म्हणणार पैसे नाही कुठून घ्यावा. आता मोठे लोक आता काय बी खरेदी करतात, लाखाची वस्तू म्हणला तरी खरेदी करतात. पण मुलींना माझ्या, तुमची जर हैशत असली तर जडमधून घ्या, कोणता पण देव घ्या. तुम्हाला तुम्ही कोणत्या देवाला मानतात ना. माझ्या आजीची मला याद आली, तर माझी आजी आम्हाला सांगायची, तुम्ही लग्न करून गेलात ना कधी मोठं झाल्यावर, तर तुमच्या घरामध्ये एक तरी चांदीचा देव ठेवा. प्रकाश येतो झोपडीचे घर कुठला, आपले असे देव होते आमच्या सासूबाईचे, असेच आपले पितळाचे आणि ते काय म्हणतात त्याला, पांढरेमधून असतं ना. आता ते मला वाटते चांदीच्या शिक्क्याचे असते ते देव, ते देव. आणि चांदीचा देव करायला कुणाकडे हो पैसा, असंच आपण झोपडीत राहणारे. आणि बघा मुलींनो, आता झोपडीत बी राहिलं तरी तुमचं चांगलंच आहे आजकाल. आणि कुणी बघा अजून झोपडीत नाहीये या जमान्यात आता बिचारे. तसं तुम्ही चांगल्याच घराण्यातले आहेत. तर मी आई सांगते म्हणून ऐका. चांदीचा कोणचा बी देव चांदीचा तुम्ही देवाऱ्यावर ठेवा, देवाऱ्यामध्ये ठेवा. कोणता पण देव देवाऱ्याच्या आतमध्ये ठेवा. बाकी कोणते बी देव असे साधे असले तर चालेल, पण एक तरी देव चांदीचा ठेवा. भले आपले तुम्ही पैसेवाले असले तर जडमधून घ्या, कोणाकडे पैसे नसले तर थोडं हलक्यामधून घ्या. पण चांदीचा दिवा आणि चांदीचा देव मंदिरमध्ये ठेवायचं. मंदिर नसलं तर आपलं, आपण गोरगरीब असलं तर आपलं कुठं पण असं एवढं काहीतरी पाटावर ठेवलं तरी चालतंय. पाटावर एक लाल कपडा टाकायचा किंवा पिवळा कपडा टाकायचा आणि त्याच्यावर देव मांडायचे, चालतंय. कम नाही चालणार. देव देईन ना तसं आपण राहतो ना हो. देवाच्या पुढे आपण जातो का हो? नाही जात ना. देवाच्या पुढे कुणीच जाणार नाही, कुणीच नाही देवाच्या पुढे जाणार. तर आपण काय जाणार हो. बघा तेवढं आहे का. आणि भरभरून देवाचा आशीर्वाद घ्या. देव भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि माझा पण बघा देवासारखा आशीर्वाद आहे. ऐका आई काय सांगते म्हणून. आणि तुमच्या मैत्रिणीला सांगा, तुमच्या आईच्या घरी सांगा, तुमच्या नातेवाईकला सांगा. काय माहिती आमची आजी म्हणायची. आणि खरंच आमच्या आजीचं लय धनदौलत होती, आमच्या आजीकडे लय धनदौलत होती बघा ना. आणि आमच्या आजी 8 दिवसातून एक टाइम पूजा करायची नहावून धुवून ना. तर लय तिला असं आम्ही बघायचोत ना, आम्हाला म्हणायची पाया पडा रे. लय आम्हाला चांगलं वाटायचं, लय चांगलं वाटायचं. पण आमच्या आईकडं नव्हते देव, आमच्या आईकडं नव्हते देव. काय एक मंदिर होतं बारीक, तर ते आमच्या मोठ्या चुलत्याकडे होतं ते मंदिर. मोठ्या चुलत्याकडे होते तर त्यांची बी कशी सेवा एवढी होत नव्हती, म्हणून त्यांचं बी काय एवढं नंतर झालं त्यांचं चांगलं. परी पहिलं तर जसं आमच्या आईबापाची गरिबी होती ना, तसं त्यांचं बी होतं. अहो देवाचं कसं, देव जर घरात ठेवला ना, देवाची कशी सेवा तरी व्हायला पाहिजे, माझं म्हणणं हे. म्हणून नाही का, होत असलं तर मंदिरात घ्यायचं. आणि देवाची सेवा करायची असली तरच मंदिर घ्यायचं. तुम्ही मंदिर घेणार, देव पण आणणार, देव पण बनवणार, देव पण पूजापाठ करून देव पण ठेवणार आणि त्याच्यावर धूळ माती चढवणार. ते आपलं लय म्हणजे आपली बरबादीचंच कारण आहे, आपल्या बरबादीचं कारण आहे.
म्हणून पहिलाच विचार करायचा, बाबा आपल्याला पूजा करायची का देवाची, तर मंदिर घ्यायचं. पूजा करायची का देवाची, तरच देव बनवायचे. नाही तर देवाच्या वाट जायचं नाही. देवाच्या वाट जायचं नाही. देवाला खवळून सोडायचं नाही. देवाला खवळून सोडतात. देव म्हणला का मला देव बनवा, तुमच्या मंदिर घ्या, तुमच्या मंदिरमध्ये ठेवा, देव म्हणतो का? नाही म्हणत. देव म्हणतो तुझ्या मनामध्ये ठेव देव. तुला भक्ती होत नाही ना, तुला सेवा होत नाही ना देवाची, तर मंदिरमध्ये नको ठेवू म्हणताय, तुझ्या ह्या मंदिरमध्ये ठेवू असं म्हणतो. त्याला बोलव रे जरा, बंद करायचंय. देव तसा म्हणतो का देव आणायचे, एवढं खर्च पाणी करून मंदिर आणायचं आणि देवाला धूळ माती चढवायची, तिथंच खायचं, तिथंच प्यायचं. काय असं करताय? किती मिनिटात झालाय बघ रे बाळा. डायरेक्ट बनवू 12 पाहिजे 11. हा 2 मिनिटं झालं. म्हणून म्हणते बघा, कुणी बी जर भक्ती असन तर देवाच्या मंदिरमध्ये जाऊन भक्ती करा. परी हे बघा, भक्ती तुमच्या घडीभर साठी, तसं नका करू. भक्ती करायची तर तन मन धन सगळं देवाला अर्पण करा, तर भक्ती करा. आणि भक्ती करायची नसली तर मंदिर आणू नका ना, देव मंदिर मध्ये ठेवू नका, धूळ माती बसायला आणि त्याच्या पशी वशेड खायला. कुणाला पण म्हणजे मी हे बघा, आता हे व्हिडिओ माझा लाखो घरात जाईल, हे व्हिडिओ माझा लाखो घरात जाईल. आणि मी जे सत्य आहे ना ते सांगायला लागले. मी असंच नाही सांगायले. लई लोक करतात हो असं, लई करतात. मंदिर घेतात, देव बनवतात दुसऱ्याच्या सांगण्यावरून, आणि देवावर धूळ माती बसवितात आणि देवा पुढं बसून खातात. त्यापेक्षा तुम्हाला होत नाही ना, कधी तुम्हाला जायचं असलं तर मंदिरमध्ये जा, तिथं जाऊन पूजापाठ करा. पण घरी आणून तसलं काय, हात जोडून मी विनंती करते सगळ्यांना, तसलं काय कोणीही करू नका. माझे असू द्या, बाहेरचे असू द्या, 10 घरातले असू द्या, आणि किती माझा लाखो घरात माझा येडो जाणार आहे, लाखो घरात माझा येडो जाणार आहे. सगळेजण होत असलं तर घरात देव आणा, सेवा करा. होत नसलं तर मंदिरमध्ये जा, तिथं जाऊन तुम्हाला जेवढी भक्ती करायची तेवढी भक्ती करा. आणि हे बघा, पहिलं तर आपलं हे आपल्या घरात, आपल्या मनामध्ये मंदिर आहे, आपल्या ह्या हृदयामध्ये मंदिर आहे, आपल्या ह्या हृदयामध्ये मंदिर आहे, ह्याच्यात मंदिर आहे आपलं. पहिलं हे शुद्ध करावं लागेल आपल्याला, हे शुद्ध करावं लागेल आपल्याला, तेव्हा आपण शुद्ध होणार की देवाची सेवा करायला. पहिली मनाची सेवा करा. हा पहिली मनाची सेवा करा. हा माझ्या मुलींना व्हिडिओ बघा आणि कमेंट करून मला सांगा. पुढे पण बोलायचं होतं, पण आपलं पोरगं उभं राहिले ना बंद करण्यासाठी, त्याला बाहेर जायचं ट्युशनला, म्हणून मी बंद करायला. अजून मला 4 शब्द बोलायचे होते बरं का. पूर्ण व्हिडिओ बघा माझा, लास्ट सांगायली मी तुम्हाला, पहिलं सांगायचं तर. धन्यवाद धन्यवाद. हा.